एकीकडे छगन भुजबळांनी केलेल्या आरोपांवरती विरोधकांवर केलेल्या आरोपांनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच निशाणा साधलेला आहे। बघूया विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले। आपला भुजबळ साहेब विना आधाराने आणि खोटच बोलतात। पवार साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही। मी कसा घेऊन येणार पवार साहेब, आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतात? म्हणजे काहीतरी वेळ मारून न्यायचा। खरं तर सत्ताधाऱ्यांनीच दोन पक्षामध्ये हा वाद निर्माण केला आहे, मराठा वर्सेस ओबीसी। एक उपमुख्यमंत्री नागपूरकर गपचूपमध्ये बैठका घेतात ओबीसी समाजाच्या, मुख्यमंत्री मराठा समाजाच्यासाठी गुलाल उधळायला लावतात, खोटं बोलून फसवणूक करतात, मराठा समाजाची दिशाभूल करतात, आणि दोनही समाजाला अमोरासमोर ठेवून आपली पोळी कशी शेकता येईल, दोनही समाजाला कसं नाचवता येईल, हे यांचं पितळ आता उघडं पडलं आहे। नेमका भुजबळांचं जर आपण हे तपासलं तर ते कोणाबरोबर आहे आणि जे स्टेटमेंट करतायत ते कोणाच्या इशाऱ्यावर करतायत। एकदा त्यांचा म्हणजे नार्को टेस्टच करावी, मी तर असं म्हणेन। ते इशाऱ्यावर कोणाच्या बोलत आहेत हे स्पष्ट होईल। कोणाचंही नाव घेऊन कोणालाही बदनाम करण्यापेक्षा आपापली लढाई आपण लढावी। आम्ही ओबीसी आहोत, आमची लढाई आपण लढायची, पण दोन समाजामध्ये वाद निर्माण होईल, दोन समाज एकमेकाविरुद्ध उभे ठाकले जातील, अशा प्रकारचं कुठलंही पाऊल टाकता कामा नये। आपल्या हक्काचा प्रत्येकाला रक्षण करण्याचा अधिकार आहे, पण याचा अर्थ की अगदी तलवार काढून कोणाच्या अंगावर धावून जाण्याचा आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा अधिकार कोणाला आहे? पुढची बातमी, काँग्रेसच्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांविरोधातला क्लोजर रिपोर्ट तयार करण्यात आला आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 7 आमदारांवरती आता कारवाई होणार आहे। नाना पटोले क्लोजर रिपोर्ट दिल्लीतल्या हायकमांडकडे सुपूर्द करणार आहेत। झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, शिरीष चौधरी यांचं क्लोजर रिपोर्टमध्ये नाव असल्याची चर्चा आहे। हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबीर्डे यांचंही त्यामध्ये नाव असावं अशी चर्चा आहे। हायकमांडच्या आदेशानंतर क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार आहे। तेच म्हटलं की कोणीतरी गेलं असेल, कारखानदार गेले असतील किंवा एनजीओ गेले असतील, कोर्टात गेल्यानंतर कोर्ट संपूर्ण बाजू सर्व पक्षाची ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देईल। तिथे क्रॉस शूटिंग झालंय हे काँग्रेस पक्षाने मान्य केलंय, आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आमच्या कोट्यातल्या मतांच्या संदर्भात, आणि त्यांना फार मोठ्या रकमा दिलेल्या आहेत, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत। हे आता कागदावरती आलेलं आहे ना। 200 कोटींचे निधी मतदान करण्यापूर्वी, मतदानाला जाण्यापूर्वी मंजूर केलेले आहेत। ही एक प्रकारची लाच आहे। आमदारांना निधी दिला विकास कामासाठी त्यांच्या मतदारसंघातल्या, याला विरोध आहे का राऊतांचा? म्हणजे जनतेचे प्रश्न सोडायचे नाहीत का? एखाद्या नळ योजनेला दिला असेल, एखाद्या रस्त्याला दिला असेल, एखाद्या पुलाच्या कामाला दिला असेल, एखाद्या विद्युतच्या कामाला दिला असेल, एखाद्या दवाखान्याच्या कामाला दिला असेल, एखाद्या शाळेच्या कामाला दिला असेल, हे द्यायचं नाही का? संजय राऊतांचं प्रत्येक ठिकाणी संशयानं बघायचं, ही सवय सोडली पाहिजे। निधी दिला विकास कामासाठी दिलाय आणि नियमित परंपरा आहे। आमदार मागणी करतात आणि त्या विभागामार्फत तो निधी दिला जातो, त्यात